हां, विद्यार्थी मित्रो, आता बघा या ठिकाणी आपला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या धड्यामधला आपला हा 8वा तासिक आहे. याच्या अगोदर आपण सर्क्युलेशन इन ॲनिमल बघितलं, ह्युमन सर्क्युलेशन आपण बघितलं. ह्युमन सर्क्युलेशनमध्ये त्या ठिकाणी ब्लड व्हेसल्स या ठिकाणी बघितलेलं आहे, हृदय आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता त्याच्यामध्ये ब्लडमध्ये या ठिकाणी ब्लडमध्ये काय काय असतं, ब्लड व्हास्क्युलर सिस्टीममध्ये या ठिकाणी आपण काय तर ते आपण बघितलं. आणि ब्लडमध्ये आपण मुख्यत्वे प्लाझ्मा, RBC, WBC, प्लेटलेट सेल. त्याच्यापैकी आता प्लेटलेट सेल या ठिकाणी RBC. आता हे बघा इथं दिलेलं या ठिकाणी आर्टिकल हे आपण या ठिकाणी चालू करत आहोत. त्या धड्यामध्ये असणारं जे काही आर्टिकल आपण घेणार आहोत 8.10मध्ये, त्या आर्टिकलचं नाव आहे रेड ब्लड कॉर्पसल्स किंवा रेड ब्लड सेल्स असंसुद्धा म्हणतात. आणखीन एक दुसरं नाव आहे इरोथ्रोसाइट्स. बघा पर्याय नाव काय काय तरी आपल्याला सुद्धा लक्षात असायला पाहिजे, कारण परीक्षेमध्ये कधी कधी या ठिकाणी राईट नोट ऑन रेड ब्लड सेल असं म्हणतात. तुम्हाला वाटतं मग नाही, आपल्याला सरांनी शिकवलंच नाही, रेड ब्लड कॉर्पसल्स शिकवलेले आहेत असं वाटायला लागतं आपल्याला. मात्र कॉर्पसल्स म्हणजे सेल, रेड ब्लड सेल किंवा रेड ब्लड कॉर्पसल्स ऑर इरोथ्रोसाइट्स, बरोबर असा त्याचा अर्थ आहे. आता या ठिकाणी मी ते वाचतो ते सगळं, त्याच्यामध्ये काय आहे तर ते सगळं आपण या ठिकाणी. आता रेड ब्लड सेल म्हणजे तांबड्या पेशी, रक्तामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट सेल असतात, हे आपल्या सर्वांना ते माहीत आहे, बरोबर आहे. त्याच्यासारखं या ठिकाणी त्या प्लेटलेट सेलचाच या ठिकाणी आपण विचार करणार आहोत असा त्याचा अर्थ आहे. चला आता या ठिकाणी बघा, इथे या ठिकाणी ते वाचतो, तुम्ही बारकाईने लक्ष द्या. त्या ठिकाणी सुरुवातीपासून त्या ठिकाणी इरोथ्रोसाइट्स आर द मोस्ट अबंडंट सेल इन ह्युमन बॉडी. इरोथ्रोसाइट्स म्हणजेच RBC सेल हे मानवी शरीरामध्ये खूप विपुल प्रमाणामध्ये असतात असा त्याचा अर्थ आहे. दे आर सर्क्युलर, ते कसे असतात, गोलाकार असतात. कसे असतात त्या ठिकाणी, हे बघा या पद्धतीने हे गोलाकार असल्यासारखे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन बायकॉन्केव म्हणजे अंतर्वक्र, बरोबर. आता उदाहरण तुम्हाला हे कसं स्ट्रक्चर असतं म्हणतर दोन्ही बाजूने अंतर्वक्र. जसं आपली या ठिकाणी तुम्हाला उदाहरण सांगतो, बालुशे कसे, हो बालुशीत, बरोबर आहे. बालुशेला इकडूनही छिद्र असतं, इकडूनही छिद्र असतंय. लक्षात आलं काय म्हणतो, बरोबर. बाय म्हणजे दोन, केव म्हणजे कॅव्हिटी, छिद्र इकडून आणि इकडून, हे लक्षात ठेवायचं. आणि हे वरून दिसताना हे असं आपल्याला दिसतं असा त्याचा अर्थ आहे. बायकॉन्केव अँड न्यूक्लिएटेड, बरोबर आहे. न्यूक्लिएटेड म्हणजे त्याच्यामध्ये केंद्रक नसतो, बरोबर आहे. इन मॅमल अँड लामा दे आर न्यूक्लिएटेड, बरोबर आहे. या RBC पेशीमध्ये केंद्रक नाही. आता हे दाखवलेलं हे केंद्रक नाही बरं का, लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. हे जे आहे ना हे केंद्रक नाही, हे मधी पोकळी आहे, बरोबर असा त्याचा अर्थ आहे. जर आपण उभं जर बघितलं तर हे खरं तर त्या ठिकाणी हे का असं असतं, बरोबर आहे. आतल्या बाजूला अंतर्वक्र, हे काही अंतर्वक्र आहे का. आपण बालुशीला जर आपण असं उभं केली या ठिकाणी तर कसं दिसतं त्या ठिकाणी, अशा पद्धतीने आतल्या बाजूने कॅव्हिटी असल्यासारखी दिसते. बघा ही कॅव्हिटी आहे, बरोबर आहे. लक्षात आलं का मग तुम्ही या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी आणि म्हणून काय म्हणलेलं आहे इथं, हे न्यूक्लिएटेड असं म्हणलंय, केंद्रक नाही. मात्र कॅमल म्हणजे उंट आणि लॅमा म्हणजे दक्षिण अमेरिकेतील एक ओझे वाहून नेणारा प्राणी आहे, त्याला लॅमा असं म्हणतात. त्यांच्या रक्तांच्या RBC मध्ये केंद्रक असतो असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला नेक्स्ट, चला पुढे. द रेड कलर्ड और RBC इज ड्यू टू एन ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट. RBC मध्ये ऑक्सिजन वाहून नेणारा एक पिगमेंट असतो, त्याला म्हणतात हिमोग्लोबिन. बघा तिथं पुढे त्या ठिकाणी द हिमोग्लोबिन इन द सायटोप्लाझम. त्याच्यामध्ये असणारं जे RBC आहे, RBCच्या सायटोप्लाझममध्ये हिमोग्लोबिन असतो असा त्याचा अर्थ आहे. आणि हा हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेतो. कुठून नेतो त्या ठिकाणी, ऑक्सिजन वाहून कुठून नेतो त्या ठिकाणी, बरोबर आहे. नाकातून आपण घेतल्यानंतर, आपण नाकात ऑक्सिजन घेतल्यानंतर फुफ्फुसामध्ये जातो, फुफ्फुसामधून
त्या ठिकाणी ॲल्युलाय, त्या ठिकाणी असणारे ब्लड कॅपिलरी त्याच्यामध्ये ते रक्तामध्ये एंट्री करतो आत, आणि ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या असतात ते पूर्ण पेशीपर्यंत पोहोचवतात. तर त्याला आपण या ठिकाणी ते ऑक्सिजन, मग तुम्हाला अगोदर सांगितलं की मग पेशींनी, प्रत्येक शरीराच्या पेशींनी ऑक्सिजन वापरल्यानंतर त्याच्यावर कार्बन चढतो, मग दुसऱ्या रक्तवाहिन्या कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त, त्याला अशुद्ध रक्त असं म्हणतात, डिऑक्सिजनेटेड रक्त म्हणतात, ते फुफ्फुसामध्ये दुसऱ्या नलिकाद्वारे घेऊन येतात आणि फुफ्फुसामध्ये आल्यानंतर फुफ्फुसाच्या बाहेर नंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकून दिला जातो. ही प्रक्रिया हे लक्षात असावं या ठिकाणी. बघा पुढे, इन मेल, पुरुषामध्ये द ॲव्हरेज नंबर इज अबाउट 5.1 to 5.8 मिलियन पर mm³. बघा, मानवी शरीरामध्ये किती असतात त्या ठिकाणी? 5.1 मिलियन कोटी, लक्षात आलं, लाख, सॉरी 5.1 तर 5.8 लाख पेशी असतात शरीरामध्ये. नाही बरं का, लक्षात घ्या, शरीरामध्ये तर आपण अंदाज लावू शकत नाही. आता हे काय असतं त्या ठिकाणी तुम्हाला हे माहीत असावं. आता लोक म्हणतात त्या ठिकाणी पेशा कमी झाल्या, RBC कमी झाल्या म्हणलं तर त्या ठिकाणी तुम्ही काय समजता? पूर्ण शरीरातल्या पेशी कमी होतं हे मान्य आहे, पण कसं मोजलं जातं त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता हे तुम्हाला माहीत असावं, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी म्हणून तुम्ही लक्षात असावं. ह्या काही काचेची पट्टी असल्यासारखी असते, मी दाखवतो तुम्हाला त्या ठिकाणी, ह्याच्यावरच आकृती काढून दाखवतो ती, बरोबर, तुम्हाला माहीत असावे. हो का, ही एक काचेची ही एक पट्टी आहे, असा त्याचा अर्थ आहे. ही काचेची पट्टी आपल्याला माहीत आहे, स्लाईड ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. आता ह्या स्लाईडवर अशा प्रकारचे इथे असे रेषा असतात, बारीक 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 बारीक, लक्षात आलं काय म्हणतो? हे बारीक असतात, हे खूप बारीक असतात. एवढ्या स्लाईडच्या हे काय अशा असतात ऑलरेडी स्लाईडमध्ये या ठिकाणी, बरोबर. स्लाईड अशा प्रकारचे असतात, ते तुम्ही अजून अद्याप अशी स्लाईड बघितली नाही तुम्ही. ते रेषा असल्यासारखं आहे, रेषा जसं आपण पेननं मारतो का नाही, बरोबर, तशा प्रकारचे. आणि एवढ्या एका क्यूबमध्ये, बरोबर, हे त्रिकोणी क्यूब, मी तर म्हणलेलं आहे मिलियन पर mm3, म्हणजे MM चा तिसरा भाग या ठिकाणी. तर या क्यूबला एका क्यूबमध्ये किती मिलियन्स? 5.1 ते 5.8 लाख असतात RBC पेशी, एवढ्यामध्ये मोजलं जातं. याच्यामध्ये परत याच्यामध्ये बरोबर, या क्यूबमध्ये या ठिकाणी, याच्यामध्ये लक्षात येतं तुम्हाला? लक्षात घे मी तुम्हाला काय म्हणतोय, हे एवढ्यामध्ये एवढं मोजलं जातं आहे, एवढ्या क्यूबमध्ये. नाही तर तुम्ही म्हणता पूर्ण शरीरामध्ये नाही, शरीरामध्ये तर आपण अंदाज लावू शकत नाही, लक्षात आलं. एवढ्या स्लाईडच्या जे काही रेषा मारलेली जे असते तेवढ्यामध्ये एवढे लाख RBC असतात, ते काउंट केलं जातं मशीनच्या सहाय्याने. लक्षात आलं का म्हणतोय? हे कोणी तुम्हाला सांगत नाही, फक्त तुम्हाला सांगितलं जातं तुमच्या शरीरातले एवढे पेशी कमी झाले, तेवढे कमी झाले, बरोबर. हा जो आकडा इथे दाखवलेला एवढा एका या ठिकाणी, हे जे हा मी इथे दाखवतो या ठिकाणी, तर बाजूला घेऊन हे चौकोनी आकार एवढ्या क्यूबमध्ये, बरोबर. हा कुठे दाखवला? हा दाखवलं मी क्यूब स्वतंत्र घेऊन ते. एवढ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी RBC किती असतात? RBC मोठ्या माणसाच्या मेलमध्ये 5.1 to 5.8 मिलियन, एवढ्या मोठ्या माणसामध्ये, लक्षात आलं. हे नॉर्मल आहे, फिमेलचा मात्र कमी असतं. पुढे वाचतो आता, बघा तुमच्या लक्षात आला आता, हां, हे विसरायचं नाही तुम्ही. चला पुढे. म्हणून आता या ठिकाणी हे एक युनिट दिलेलं आहे, अँड इन फिमेल अबाउट 4.3 to 5.2 मिलियन पर MM³, बरोबर. तिसरा भाग, बरोबर. क्यूबमध्येच मी स्लाईडवर दाखवलेलं, मी तुम्हाला दाखवलं का नाही, तो त्या ठिकाणी त्याला क्यूब असं म्हणतात. हे लक्षात घ्या, हे तुम्हाला कोणी सांगत नाही, परंतु डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरांना स्वतः ते सांगत नाही, पण डॉक्टरांना माहीत असतं ते त्या ठिकाणी. ओके, हे लक्षात ठेवावं. आणि शरीरामध्ये तर किती असतील RBC हे लक्षात घ्या. दिस इज कॉल्ड टोटल RBC काउंट. आपल्या शरीरामध्ये हे टोटल काउंट एवढ्यामध्ये एवढे असतील तर संपूर्ण शरीरामध्ये किती असतील हे काउंटिंग अशा पद्धतीने केली जाते. आणि शरीरातलं तर किती मिलियन्स असतील तर ते आपण अंदाजा सांगू शकत नाही. म्हणून या ठिकाणी लाखमध्ये मोजण्याचं हे तंत्र आहे.
ओके, पुढे चला आता पुढे बघा या ठिकाणी द ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ RBC इज 120 days. ॲव्हरेज लाईफ हे RBC आपल्या शरीरामध्ये किती दिवस जिवंत राहू शकतात? 120. आणि 120 दिवसाच्या नंतर हे सगळे मरून जातात. मग तुम्ही म्हणताल सर असं कसं, एवढे मरून गेल्यानंतर माणूस कसा जिवंत राहतो त्या ठिकाणी? म्हणजे सगळे एकदाच मरत नाही, त्यांचे स्टेप्स असतात. काही मेले की नंतर दुसरे काही तयार होतात, मेले की नंतर काही तयार होतात. अरे बाप रे बाप, लाईट गेलेली आहे, लाईट गेलेली आपली इथे आहे, हे लक्षात ठेवा जरा. मी तुम्हाला या ठिकाणी हां चला, आता मी ही तुम्हाला काय सांगितलं, आता याचा परत आता आपण बॅटरीवर चालू केलेली आहे लाईट, काही हरकत नाही. चला, हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ RBC इज 120 days. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RBC इज कॉल्ड एरिथ्रोपिओसिस. आता एरिथ्रोपिओसिस म्हणजे काय? अशी प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये RBC तयार करते, तर त्याला काय म्हणू आपण? एरिथ्रोपिओसिस असं आपण म्हणतो. ओके, चला पुढे. RBC आर प्रोड्युस्ड फ्रॉम द हिमोसायटोब्लास्ट. आता हिमोसायटोब्लास्ट ऑब्लिक रेटिक्युलोसाइट्स, बरोबर आहे. आता ही प्रक्रिया याच्यामध्ये त्या ठिकाणी RBC आपल्या शरीरामध्ये तयार होतात, ते सांगितलेलं त्या ठिकाणी. इरिथ्रोपिरोसाइट्स ऑर्गन, इरिथ्रोपिरोसाइटिक ऑर्गन ऑफ द फिटस इन द लिव्हर अँड स्प्लीन अँड इन अडल्ट. मोठ्या माणसामध्ये त्या ठिकाणी कुठे? फिटसमध्ये आणि मोठ्या माणसामध्ये लिव्हरमध्ये ते आपण यकृत आपण म्हणतो, स्प्लीन म्हणजे तिल्ली, त्याच्यामध्ये तयार होतात असा त्याचा अर्थ आहे. मग पुढे या ठिकाणी इट इज मेनली द रेड बोन मॅरो. मुख्यत्वे करून हे रेड बोन मॅरोमध्ये असतं. त्या ठिकाणी विटॅमिन B12, फोलिक ॲसिड अँड हेमिप्रोटीन आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ द RBC. बघा, लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये RBC वाढवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं? विटॅमिन B12 लागतो, फोलिक ॲसिड लागतो, हिमप्रोटीन लागतात, प्रोटीनचा एक भाग आहे असा त्याचा, ते आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ RBC. फुल स्टॉप. द ओल्ड अँड वर्न आउट RBC डिस्ट्रॉय इन द लिव्हर स्प्लीन. लिव्हरच्या स्प्लीनमध्ये त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होतात. त्या ठिकाणी ग्रॅव्हियार्ड ऑफ RBC, त्याला आपण ग्रॅव्हियार्ड आपण म्हणतो. द कंडिशन विथ इन्क्रीज इन द नंबर ऑफ RBC इज कॉल्ड ॲज पॉलिसायथेमिया. आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये जर RBC, बरोबर आहे, इन्क्रीज जर झालं तर त्याला पॉलिसायथेमिया असं म्हणतात. अँड विथ डिक्रीज इन द नंबर ऑफ RBC इज कॉल्ड ॲज इरिथ्रोसायटोपिनिया. जर RBC आपल्या रक्तातल्या, जर शरीरातल्या RBC जर कमी जर झाल्या तर आपण काय म्हणू? त्याला इरिथ्रोसायटोपिनिया असं आपण म्हणतो. द हार्मोन्स ऑफ इरिथ्रोपोएटिन प्रोड्यूस्ड बाय द किडनी सेल स्टिम्युलेट द बोन मॅरो फॉर प्रोडक्शन ऑफ द RBC. आता किडनीमध्ये असणारे सेल जे आहेत स्टिम्युलेट करतात कशामध्ये? बोन मॅरो हाडातली चरबी ज्याला आपण म्हणतो, फॉर द प्रोडक्शन ऑफ द RBC वाढण्यासाठी मदत करतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला पुढे या ठिकाणी बघा. मॅच्युअर इरिथ्रोसाइट इज डिवाइड ऑफ न्यूक्लियस. मॅच्युअर असलेलं जे काही इरिथ्रोसाइट आहे डिवाइड न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया अँड अदर मेंबर्स ऑफ बाउंड सेल. इट्स सायटोप्लाझम कंसामध्ये स्ट्रोमा इज रिच इन हिमोग्लोबिन. इन सायटोप्लाझम स्ट्रोमा, बरोबर आहे, सायटोप्लाझममध्ये रिच हिमोग्लोबिन असतो. आणि म्हणून काय होतो? हिमोग्लोबिन सायटोप्लाझम RBC असल्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीनियस पिगमेंट, बरोबर आहे, हे हिमोग्लोबिन काय आहे? प्रोटीननं बनलेला असा एक पिगमेंट आहे. पिगमेंट म्हणजे लाल कलर ज्याला आपण म्हणतो पिगमेंट. आणि हे काय करतो? ऑक्सिजनला वाहून नेतो. दॅट गिव्ज रेड कलर
टू द RBC. त्याच्यामुळेच त्या पिगमेंटमुळे RBCचा कलर कसा दिसतो आपल्याला, लाल. अँड ब्लड, रक्ताला सुद्धा त्याच्यामुळे त्या ठिकाणी पिगमेंटमुळे दिसतो असा तसा. इट ऑल्सो कंटेन एन एन्झाईम कार्बोनिक अँड हायड्रेज. आता त्याच्यामध्ये हे सुद्धा एन्झाईम असतं असा त्याचा अर्थ आहे. एरिथ्रोसाइट आर रेस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस O2 अँड कार्बन डायऑक्साईड, मेंटेन pH अँड विस्कॉसिटी ऑफ द ब्लड. म्हणून तुम्हाला अगोदर सांगितलं हे RBC, एरिथ्रोसाइट म्हणजेच RBC कशाला जबाबदार आहे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडला वाहून नेण्यासाठी जबाबदार आहे. आणि मेंटेन द pH, त्याच्यातलं pH जे आपण म्हणतो बरोबर आहे, ॲसिडिक आणि बेसिक मिडियम आहे. आणि विस्कॉसिटी ऑफ ब्लड, रक्तातली ज्याला आपण काय म्हणतो घट्टपणा टिकून ठेवण्यासाठी हे उपयोगी ठरतात असा त्याचा अर्थ आहे. दे ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट इन द प्रोसेस ऑफ द ब्लड क्लॉटिंग. आणखीन एक काम करतं या ठिकाणी. कधी या ठिकाणी हे हेल्प कशासाठी होतो, रक्त गोठण्यासाठी. आता रक्त आपल्याला शरीराला जर मार लागलं तर रक्त गोठलं तरच आपल्याला रक्त थांबतं ते बरोबर, नाहीतर रक्त जर गोठलं नाही तर शरीरातलं पूर्ण रक्त निघून गेलं असतं. जिथे आपला कट झाला भाग त्याच्यातून त्या ठिकाणी रक्त वाहून नेऊन पूर्ण संपून गेलं असतं. मात्र त्या ठिकाणी काय होतं, रक्त तिथं गोठला जातो आणि गोठून त्या ठिकाणी काय होतो, पुढचा रक्त शरीरातून बाहेर येत नाही. द हेमॅटोक्रिट इज अ रेशो ऑफ व्हॅल्यूम ऑफ RBC टू टोटल ब्लड व्हॅल्यूम इन द ब्लड. बघा, हेमॅटोक्रिटमध्ये रक्तस्राव ज्याला आपण म्हणतो, हा ह्याचा जे प्रमाण आहे तर आपल्या RBCमध्येच असतं त्या ठिकाणी. त्याच्यामुळे त्या ठिकाणी रक्तस्राव होण्यासाठी नियंत्रण केलं जातं असा त्याचा अर्थ आहे. इट इज डिफरंट फॉर मॅन अँड वुमन. आणि पुरुषामध्ये आणि स्त्रियामध्ये थोडंसं वेगळं असतं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी त्यानं सांगितलेलं आहे, डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का म्हणताय, एक ॲडिशनल माहिती आहे, फक्त वाचून घेऊ आपण, याचं काही हे नाही तेवढं. Each erythrocyte approximately contains the 270 million molecules of hemoglobin. आता हिमोग्लोबिनमध्ये असणारे मॉलिक्युल्स ते सांगितले त्या ठिकाणी बरोबर आहे. नॉर्मल कंटेंट ऑफ हिमोग्लोबिन इन ब्लड ऑफ द मॅन इज अबाउट 14 to 17 grams% अँड इन वुमेन इट इज अबाउट 13 to 15 grams%. बघा, पुरुषामध्ये किती असतं त्या ठिकाणी, हिमोग्लोबिनचं प्रमाण ग्राममध्ये त्याने सांगितलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पुरुषामध्ये या ठिकाणी काय 14 ते 17 ग्राम% असतो आणि महिलामध्ये 13 ते 15% असा त्याचा ग्राम%. कंडिशन विथ द लेस नंबर ऑफ RBC और लेस अमाऊंट ऑफ द हिमोग्लोबिन और बोथ इज कॉल्ड ॲनिमिया. जर यांचं जर प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये जर कमी जर राहिला तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे आणि रक्ताचा अभाव आहे असं त्या ठिकाणी काय होतं, संबोधलं जातं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, हे आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. राईट, चला पुढे आता या ठिकाणी आणखीन बघा या ठिकाणी मी काय म्हणतो ते. पुढे या ठिकाणी बघा, लाईट नसले तरी आपला आवाज चालू राहील, काही चिंता नसावी, प्रॉब्लेम काही नाही, आपलं सगळं मी तुम्हाला सांगतो ते या ठिकाणी बघत चला पुढे मी बोलणं चालू आहे. लाईट आली तर चांगली गोष्ट, नाही तर काही चिंता नाही, आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. पुढे बघा, आता या ठिकाणी काय म्हणतो, आता या ठिकाणी हे ॲनिमिया कशाला म्हणतात, ॲनिमिया म्हणजे रक्ताचा अभाव असं म्हटलं जातं. मग त्या रक्ताचा अभावामध्ये त्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन किंवा RBCचं प्रमाण कमी असल्यानंतर ॲनिमियाचा रोग झाला. ॲनिमिया वेगळा आहे, न्यूमोनिया वेगळा आहे. न्यूमोनिया सर्दीमुळे होणारा रोग आहे, आपण रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आपण त्या ठिकाणी बघत असताना तिथं बघितलेलं आहे. ॲनिमिया म्हणजे रक्ताचा अभाव, त्या रक्ताच्या अभावामध्ये का असतं, RBCचं प्रमाण कमी होतो आणि हिमोग्लोबिनसुद्धा कमी होतो असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे, इच मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन इज ए प्रोटीन आयरॉन कॉम्प्लेक्स. आता हिमोग्लोबिन हे प्रोटीननं बनलेलं आयरॉन कॉम्प्लेक्स आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 टाइप्स ऑफ पॉलीपेप्टाईड. 4 प्रकारचे असे पॉलीपेप्टाईड आहेत. ग्लोबिन चेन कंसामध्ये ग्लोबिन चेन, 2 अल्फा and 2 बीटा चेन, फुल स्टॉप. in iron porphyrin heme group is attached to each chain and all 4 chain are बाउंड टुगेदर. हे चारही प्रकारचे जे टेंड आहेत चेन आहेत तर एकमेकांना बांधून घेतात, बांधले जातात असा त्याचा अर्थ आहे.
इच हेम ग्रुप, आता हे म्हणजे रक्ताशी संबंध असणारा रक्ताचा भाग, group can carry one O2 molecule and other one hemoglobin molecule can carry 4 O2 forming ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजे काय, त्या ऑक्सिहिमोग्लोबिन या शब्दाचा अर्थ असा त्याच्यामध्ये ऑक्सिजन असणे त्या हिमोग्लोबिनमध्ये, त्याला ऑक्सिहिमोग्लोबिन आपण म्हणतो. कार्बन डायऑक्साईड इंटरॅक्ट विथ द अमायनो ॲसिड रेसिड्यूज ऑफ ग्लोबिन chain and form carbaminohemoglobin full stop. After hemolysis hemoglobin is broken down full stop. Its globin part is broken to recycle the amino acid. म्हणजे काय, रिसायकल कधी होतं या ठिकाणी, ग्लोबिन पार्ट इज ब्रोकन, ग्लोबिनचा पार्ट ब्रेक झाल्यानंतर त्या ठिकाणी अमायनो ॲसिडची रिसायकल होते. आयरन और हेम ग्रुप इज स्टोर्ड ॲज 14 इन द लिव्हर अँड porphyrin group of heme is converted into green pigment bilirubin and then into red orange colored bilirubin. Full stop. These pigments कौन सा मध्ये मेनली bilirubin are added to bile. हे बाईल म्हणजे पित्ताशयामध्ये जमा होतो and finally removed out of the body along with feces. बघा, आणि हे अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जे काही विष्ठा जे आपण म्हणतो घाण त्याच्याबरोबर येतो आणि विष्ठेला एक कलर विशिष्ट प्रकारचा जो असतो तो त्या ठिकाणी अशा पद्धतीने तो कलर आहे. कसा कलर आहे त्या ठिकाणी, थोडंसं पिवळसर असा तसा. ओके, चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इंटरनेट माय फ्रेंड असं म्हणलेलं आहे, कम्पेअर द बिटवीन मायोग्लोबिन अँड द हिमोग्लोबिन. मायोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन हे काय तर हे कम्पेअर करा म्हणत आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि हे कशामध्ये काय असतं त्या ठिकाणी अगोदर सांगितलं तुम्हाला मी. इन इरिथ्रोसाइट न्यूक्लियस अँड मायटोकॉन्ड्रिया आर ॲब्सेंट. एक्सप्लेन. बरोबर, का आहे ॲब्सेंट, तर ते मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूक्लियस का ॲब्सेंट आहे आरबीसी पेशीमध्ये किंवा एरिथ्रोसाइटमध्ये, त्याला आपण म्हणतो एरिथ्रोसाइट, ते एक्सप्लेन करा असं म्हणतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता पुढे बघा आहे 8.11 हा आर्टिकल आहे WBC सेल किंवा व्हाईट ब्लड कॉर्पसल्स. कोणसा त्याला ऑब्लिक आहे ल्युकोसाइट्स ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. WBCमध्ये या ठिकाणी काय, ल्युकोसाइट्स आर कलरलेस न्यूक्लिएटेड अँड अॅमिबॉइड सेड अँड लार्जर दॅन द RBC. आता पांढऱ्या पेशी कशा असतात त्या ठिकाणी, हे रंगहीन असतात, केंद्रक असतं त्याच्यामध्ये मात्र अमिबॉइड आकाराचा, अमिबा जसा आकार आहे ना तसा आकार असतो. सेल लार्जर दॅन RBC. ह्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत ना RBC पेक्षा मोठ्या असतात. ड्यू टू देअर अमिबॉइड मोमेंट, अमिबॉइडच्या मोमेंट जशी असते, दे कॅन मूव्ह आउट ऑफ द कॅपिलरी वॉल बाय ए प्रोसेस कॉल्ड डायपेडेसिस. म्हणजे हे पेशी जे आहेत ना WBC सेल रक्ताच्या जी काही कॅपिलरी वॉल आहे, रक्ताची जी नलिका आहे रक्ताची नलिकाची भित्तिका ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरून ते ट्रान्सफर होऊ शकतात. हे बघा, हे रक्त आहे, रक्तनलिका ही त्याची वॉल आहे, ह्याच्यामधून सुद्धा ते आरपार ट्रान्सफर होऊ शकतात, इकडून तिकडे तिकडून एके असा जातात. ओके, चला पुढे. ए नॉर्मल अडल्ट हॅज एन ॲव्हरेज 5,000 to 11,000 WBC पर mm³ ऑफ द ब्लड. परत आणखी सांगितलं तुम्हाला, हे mm³ ऑफ द ब्लड म्हणजे हे किती आहे त्या ठिकाणी. नॉर्मल जे व्यक्ती आहे आपल्यासारखा जो काही आहे पुरुषमध्ये, बरोबर आहे, मी ती काचेची पट्टीची जी क्यूब दाखवली तुम्हाला त्याच्यामध्ये किती असतात, 5,000 ते 11,000 WBC असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके, बरं. डिक्रीज इन नंबर ऑफ, यांचा जर नंबर जर कमी जर झाला तर का होतो, WBC लेस दॅन 400 इज कॉल्ड ल्युकोपेनिया. म्हणजे
जर तुमच्या शरीरामध्ये जर WBC सेल जर कमी जर झाल्या तर याला सैनिकी पेशी म्हणतात, त्याला ल्युकोपेनिया असं म्हणतात. कॉमन इन, आता हे कमी होण्याचं प्रमाण कशामध्ये होतं बघा या ठिकाणी, HIV मध्ये, एड्समध्ये, TB पेशंटमध्ये. आता काही दिलेलं नाही या ठिकाणी, आता मी पुढं आणखी सांगतो. त्या ठिकाणी कोणतं सांगतो, टायफॉईडमध्ये होतो, कोरोना डिसीजमध्ये होतो असा त्याचा अर्थ आहे. दोज एक्सपोज्ड टू रेडिएशन ऑब्लिक शॉक एक्सेट्रा. बरोबर आहे, रेडिएशन किंवा त्या ठिकाणी शॉक जर लागलं असेल तर त्यावेळेसुद्धा त्या ठिकाणी ते कमी होतात. ओके. टेम्पररीली इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC इज कॉल्ड ॲज ल्युकोसायटोसिस. ल्युकोसायटोसिस म्हणजे काय, जर टेम्पररी इन्क्रीज इन द नंबर ऑफ RBC तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर वाढत असतील तर त्याला ल्युकोसायटोसिस असं म्हणायचं. इट इज ड्यू टू इन्फेक्शन. टेम्पररीली इन्क्रीज इन द नंबर ऑफ RBC इज कॉल्ड अ ल्युकोसाइट. इट इज ड्यू टू इन्फेक्शन, हे इन्फेक्शनमुळे होतो. इट ऑल्सो ऑकर ड्युरिंग द प्रेग्नन्सी अँड न्यू बॉर्न बेबी. हे कधी होतं त्या ठिकाणी, प्रेग्नन्सीच्या वेळेस आणि त्या ठिकाणी न्यू बॉर्न बेबी, नवीन मूल जन्मात येत असं त्यावेळेस. अनकंट्रोल इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर कॉल्ड ल्युकेमिया. अनियंत्रित जर ह्याची जर संख्या जर वाढत असेल आपल्या शरीरामध्ये तर कोणता रोग होतो त्या ठिकाणी, कोणता होतो, ल्युकेमिया. यालाच आपण काय म्हणतो, ब्लड कॅन्सर असं आपण म्हणतो. लक्षात आलं. WBC आर मेनली कन्सर्न विथ डिफेन्स मेकॅनिझम दॅट इज द प्रोटेक्शन. म्हणून हे WBC सेलना काय म्हणतात या ठिकाणी, सैनिकी पेशी असं म्हणतात. बरोबर, संरक्षणाचं काम करणाऱ्या पेशी असतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला पुढे या ठिकाणी बघा. आता टाईप्स ऑफ WBCचे प्रकार या ठिकाणी आपण या ठिकाणी बघूया. देर आर कलरलेस इरेग्युलर न्यूक्लिएटेड सेल्स. आता खरं तर आकृती तुम्हाला दाखवून देतो ही, हे काय WBCचं. WBCमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत या ठिकाणी. हे ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ह्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये जे ग्रॅन्युल दिसतात, हे काही आहे का इथं शब्द बघा, आकृती इथं हे आहे का ही ग्रॅन्युल. आता हे ग्रॅन्युल्स ज्याला आपण म्हणतो. बरोबर, आणि हे ग्रॅन्युल्स आहे. हे म्हणजे जसं दाणे असतात ना, दाण्यासारखा त्या ठिकाणी भाग, बरोबर आहे, त्याला ग्रॅन्युल्स असं म्हणतो. मध्ये केंद्रक आहे आणि केंद्रकाचा आकार हे बघा इथं कसा आहे, 3 लोब आहे हा केंद्रक. आता 3 असतं किंवा 3पेक्षा 4 असतं लोब असे, किंवा 4पैकी 5 असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याला न्यूट्रोफिल सेल असं आपण म्हणतो. आणि बेसोफिल सेल्स हे बघा, हे थोडंसं हा केंद्र कसा आहे, ट्विस्ट झालेलं. ट्विस्ट म्हणजे जसं आपण ह्याला हे करतो बघा, कपड्याला पीळ घालतो आपण, त्याला कशासाठी पीळ घालतो आपण, त्याच्यामध्ये पाणी जर असेल तर कपड्याला पीळ घालताना कसं ट्विस्ट करतो ते, तशा पद्धतीचं ते. आणि नंतर इकडे या ठिकाणी बघा, हां, तर या ठिकाणी बघा, आता आपण या ठिकाणी याचे WBCमध्ये 2 प्रकार या ठिकाणी, ग्रॅन्युलोकोसाइट आणि ए ग्रॅन्युलोसाइट. ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स आहेत ते, आणि ए ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ए ग्रॅन्युलोसाइट आणि ग्रॅन्युलोसाइट्स आणि ए ग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट म्हणजे त्या सायटोप्लाझममध्ये असणारं ग्रॅन्युल्स. हे बघा इथं आहेत ग्रॅन्युल्स, आहे का आकृतीमध्ये बघा, हे तुम्हाला अगोदर दाखवलं मी ते, आहे का हे ग्रॅन्युल्स, हे ग्रॅन्युल्स आहे का, याला आपण ग्रॅन्युल्स असं आपण म्हणतो. आणि ए ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ग्रॅन्युल नसलेले, हे काय ग्रॅन्युल नसलेले हे आहेत लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. बरोबर आहे. आता हे आकृतीमध्ये इथे त्या ठिकाणी बघा, हे कसं आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे आकृती, याच्यामध्ये हे WBC सेलचे प्रकार आहेत याच्यामध्ये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला कल्पना दिली मी. बरोबर आहे. WBCमध्ये ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे ग्रॅन्युल असणारे, आणि ए ग्रॅन्युलोसाइट, ए म्हणजे ग्रॅन्युल्स नाही असा त्याचा अर्थ. ओके. हा शब्द लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आपण सर्वांनी. चला इथं या ठिकाणी बघा, आता इथं मी तुम्हाला टाईपमध्ये हे सांगत होतो. टाईप आता इथे खाली दाखवलेलं तुम्हाला 3 ग्रुप आहेत ते WBC सेलचे. आणि ग्रॅन्युलोसाइट्समध्ये 3 आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणते त्या ठिकाणी ग्रॅन्युलोसाइटमध्ये हे बघा, ए
न्यूट्रोफिल सेल, बेसियोफिल सेल आणि इओसिनोफिल सेल्स. बरोबर आहे. आता न्यूट्रोफिल सेल्स हे काय आहेत? आता न्यूट्रोफिल सेल या शब्दाचा अर्थ असा की असे जे काही WBC सेल्स आहेत त्याला कलर जे आहे, कलर जे आपण म्हणतो पाणी असलेलं कलर त्याला चिटकून राहतो, त्याला न्यूट्रोफिल सेल असं म्हणायचं. आणि बेसियोफिल सेलमध्ये ॲसिड कंटेनिंग स्टेन म्हणजे कलर, त्याच्यामुळे रंग बघायचा, याचा रंग वेगळा, याचा रंग वेगळा आहे. आणि रंग वेगळा म्हणजे खरं तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या मधल्या भागाने घेतलेला कलर. आणि हा जो कलर जो आपल्याला थोडंसं निळसर अशा प्रकारचं दिसतं ते, बरोबर आहे, तर त्याला बेसिक डाईज म्हणजे कलर चिकटलेलं असतं त्या म्हणजे ते कलर लागलेलं कलरचा त्या ठिकाणी स्वरूप. आणि इओसिनोफिल म्हणजे या ठिकाणी असा कलर या ठिकाणी की त्याच्यामध्ये ॲसिड आहे, हा कलर हा त्याला अटॅच करतो, त्याला स्वीकार करतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये ते दिसतात, बरोबर आहे. आणि थोडंसं ग्रॅन्युल्स हे कशाने दिसतात, लाल दिसत आहेत. आणि जांभळ्या कलरचे त्या ठिकाणी मध्ये असणारं केंद्रक दिसतो, त्या ठिकाणी लोब असलेलं असा त्याचा अर्थ. ओके. आता याच्यामध्ये मात्र आता दुसरे जे काही ग्रुप आहे या ठिकाणी ग्रॅन्युलोसाइट्सचे दोन प्रकार त्याच्यामध्ये, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. आता लिम्फोसाइट ही पेशी कशी आहे माहिती आहे का? आकाराने छोटी आहे मात्र केंद्रक त्याच्यामध्ये मोठा आहे. मोठा म्हणजे खूप मोठा नाही असं नाही, म्हणजे त्या पेशीच्या तुलनेने. आणि मोनोसाइटमध्ये या ठिकाणी कसं आहे माहिती आहे का? हे बघा, हे केंद्रक, ही सेल पेशी, आणि त्याच्यामध्ये केंद्रक त्याच्या पेशीच्या तुलनेने छोटा आहे. आपल्याला खरं जर बघितलं तर मोनोसाइटचा केंद्रक मोठा दिसतो, बरोबर आहे. मोनोसाइटचा केंद्रक जरी मोठा असला तर पेशीच्या तुलनेने छोटा आहे. पेशी किती मोठी आहे बघा या ठिकाणी, त्याच्या तुलनेने छोटा आहे. आणि या ठिकाणी बघा लिम्फोसाइटचं बघा या ठिकाणी, हे पेशी किती छोटी आहे आणि त्याच्या तुलनेने हा मोठा आहे असा त्याचा अर्थ. ओके. आणि हा केंद्रकाचा आकारसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे असा त्याचा. ओके. चला आता पुढे मी आता टाईपमध्ये या ठिकाणी सांगतो. आता टाईपची तुम्हाला फिगर दाखवली, त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असायला मी ते सांगतो, त्याच्यामध्ये हळूहळू आपण पाहूया. आता बघा या ठिकाणी ह्या टाईपमध्ये दीज आर कलरलेस इरेग्युलर न्यूक्लिएटेड सेल्स. बघा कसं आहे त्या ठिकाणी, रंगहीन आहे, इरेग्युलर आहे शेप त्याचा, बरोबर आहे. न्यूक्लिएटेड म्हणजे इरेग्युलर न्यूक्लिएटेड सेल आहे मात्र केंद्रक त्याच्यामध्ये कसं आहे, अनियमित आहे. अनियमितमध्ये केंद्रक तुम्ही बघितलं असेल, एकामध्ये कसा केंद्रक आहे बघा, 3 लोब आहेत, याच्यामध्ये असं पिरगळल्यासारखं आहे, याच्यामध्ये 2 लोब आहेत, म्हणजे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. म्हणून या ठिकाणी त्याला काय म्हणू, अँड शोज पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे अनेक स्वरूपामध्ये असेल, अनेक केंद्रकाचे वेगवेगळे रूप आहेत, त्याला पॉलिमॉर्फिझम असं म्हणतो. कंसामध्ये एक्झिस्ट इन व्हेरिएबल फॉर्म, म्हणजे ते पॉलिमॉर्फिझम म्हणजे जे वेगवेगळ्या स्वरूपात आहे त्याला आपण म्हणतो. तुम्हाला आता सांगितलेलं आहे, दे कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 मेन टाईप्स सच ॲज ग्रॅन्युलोसाइट्स आणि ग्रॅन्युलोसाइट्स. आता इकडं आकृतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलं ग्रॅन्युलोसाइट्स. हे बघा आकृती बघा या ठिकाणी ग्रॅन्युलोस दिसलेलं त्या ठिकाणी आहे. आता ग्रॅन्युलोसाइट WBC काय येतात त्याचं वैशिष्ट्य बघा या ठिकाणी. आता मी ते सांगतो त्याच्यामध्ये बघा, दीज आर WBC विथ ए ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जे सायटोप्लाझम आहे तर त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स असल्यासारखे. लक्षात आलं तुमच्या काय म्हणतो? समजा एखादा आपण काही समजा पाण्यामध्ये काही कणी असल्यासारखे दिसतील आपल्याला त्या ठिकाणी, आपण काय म्हणतो, अरे हे खरबडीत आहे रे पाणीमध्ये, हे काहीतरी म्हणजे पार्टिकल्स असल्यासारखे, त्याला असं आपण म्हणतो. ओके. दीज आर WBC विथ ए ग्रॅन्युलर सायटोप्लाझम ऑल्सो कॉल्ड पॉलिमॉर्फ न्यूक्लियर न्यूक्लोसाइड्स. त्याला शॉर्टमध्ये PMN असं म्हणतात, बरोबर. सेल्स दे हॅव लॅबुलेटेड न्यूक्लिआय. कसे आहेत त्या ठिकाणी, इन डिफरंट शेप, म्हणजे न्यूक्लियस कसे आहेत, लोब असल्यासारखे आहेत. हे बघा, पहिला लोब, दुसरा लोब, तिसरा लोब, असं बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी असलं लोब म्हणजे गोलाकार असलेला आलेला भाग त्या ठिकाणी, ठेंगुळ आल्यासारखं त्या ठिकाणी. ओके. दे हॅव लॅबुलेटेड न्यूक्लिया इन डिफरंट शेप, वेगवेगळ्या आकाराचे आहेत. ग्रॅन्युलोसाइट्स आर फॉर्म्ड फ्रॉम मायलॉइड स्टेम सेल्स. आता स्टेम सेल एक वैशिष्ट्य अशा प्रकारच्या पेशी असतात त्या ठिकाणी, त्याच्यापासून हे तयार होतात असं त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी. स्टेम सेलला खूप महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे.
ह्याच्यापासून नवीन काही आपल्याला नवीन संशोधन करता येतं. नवीन संशोधन करून एखाद्याला कोणता रोग झाला असेल तर त्या स्टेम सेलचा उपयोग करून त्याच्यानं त्या ठिकाणी भयानक रोगाला सुद्धा कंट्रोल करता येतं. म्हणून स्टेम सेलची खूप महत्त्वाची भूमिका आहे. अँड वन्स फॉर्मड, बरोबर, एकदा जर झाले दे डू नॉट डिवाइड, एकदा जर झाले तर त्याच्यात विभाजन होत नाही. ग्रॅन्युलोसाइट कन्स्टिट्यूट अबाउट 72% ऑफ द टोटल WBC. आता बघा यांचं प्रमाण किती आहे हे बघा. हे पूर्ण मी या ठिकाणी आता प्रमाणाच्या स्वरूपात इथं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे एवढं हे पूर्ण असं एक असं गोल असं आपण या ठिकाणी बघू, बरोबर. 100% भाग आहे. आता 100%मध्ये 70% म्हणजे 70% म्हणजे काय, हे 30%चा भाग आहे, बरोबर आहे, आणि हा 70%चा भाग आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे WBC सेल आहेत तर यांचं शरीरामध्ये किती टक्के प्रमाण आहे, 70%. इथेच म्हणलेलं आहे, बरोबर. टोटल टोटल WBC हे पूर्ण जे WBC सेल आहेत यांच्या प्रमाणामध्ये हे किती आहे ते पूर्णपणे कोणकोणते आले या ठिकाणी, याच्यामध्ये सगळं आलं या ठिकाणी, बरोबर आहे. ग्रॅन्युलोसाइटचे सगळे जे प्रकार आहेत, न्यूट्रोफिल सेल, बेसिफिल सेल, इओसिनोफिल सेल, सगळे यांचं टोटल प्रमाण किती आहे, सगळं हे 70% आहे. आता इथं 70चा आकडा मी दिलेला आहे या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे. चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हे कट करतो मी आता या ठिकाणी याला, जेणेकरून हे हां बरोबर आहे. ग्रॅन्युल्स आर ॲक्च्युअली सिक्रेटरी व्हेसिकल विथ कंटेन व्हेरियस सिक्रिशन्स, एन्झाईम which contain various secretion, enzyme etc. depending upon the staining property of the granules. ग्रॅन्युल्सच्या स्टेनिंगच्या प्रॉपर्टीनुसार याच्यामध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय आहे त्याचे सुद्धा प्रकार आहेत, बरोबर. स्टेन म्हणजे कलर तर त्या ठिकाणी असाच होता. डिपेंडिंग अपॉन स्टेनिंग प्रॉपर्टी ऑफ द ग्रॅन्युल, दीज ग्रॅन्युल्स आर क्लासिफाईड इंटू थ्री टाईप्स ॲज न्यूट्रोफिल, बेसिफिल आणि ॲसिडोफिल. ओके, त्याच्यानंतर आता इथं काय म्हणतात, थिंक अबाउट इट, याच्याबद्दल विचार करा असं म्हणतं या ठिकाणी. काय विचार करा, हे बघा काय आहेत काही न्यूट्रोफिल यांचे सगळे टाईप हे, बरोबर आहे. व्हॉट आर द ग्रॅन्युल इन ग्रॅन्युलोसाइट्स, बघा म्हणजे काय ग्रॅन्युल्स काय आहेत ग्रॅन्युलोसाइट्समध्ये, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. म्हणजे काय आहे त्या ठिकाणी ते पार्टिकल असल्यासारखे आहेत, बाकी दुसरं काही नाही. चला पुढे. आता त्याच्यापैकी ग्रॅन्युलोसाइट नंबर ए न्यूट्रोफिल सेल. आता न्यूट्रोफिल सेल हे काय आहे त्या ठिकाणी, कसे आहे त्या ठिकाणी बघा. ग्रॅन्युल्स आर व्हेरी फाईन. आता ह्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स बघा म्हणजे त्या ठिकाणी कणी असल्यासारखे त्या ठिकाणी होते, खडबडीत पार्टिकल कसे सूक्ष्म आहेत. लार्ज इन नंबर, मोठ्या नंबरमध्ये आहे. इव्हनली डिस्ट्रीब्युटेड अँड स्टेन्ड विथ न्यूट्रल स्टेन डाईज. न्यूट्रल स्टेन असलेलं त्या ठिकाणी, म्हणजे न्यूट्रल म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्या न्यूट्रल म्हणजे काहीच नाही, बरोबर. न्यूट्रल म्हणजे पाणी असलेलं कलर, डाईज म्हणजे कलर, स्टेन म्हणजे कलर असा त्याचा अर्थ. ओके, त्यांनी पाण्याने बनवलेलं कलर त्याला अटॅच होतो, त्याच्यामध्ये दिसतात ते. न्यूट्रोफिल आर अबाउट 70% ऑफ टोटल WBC. न्यूट्रोफिल सेल काय आहेत, 70% ऑफ द टोटल WBCचे आहेत. दीज आर स्पेरिकल, हे कसे असतात, गोलाकार असतात. न्यूक्लियस इज सेव्हरल लोब्ड, अनेक लोब असतात त्या ठिकाणी, 2 to 7. आता इथं लोब किती दाखवले तुम्हाला, इथं बघा या ठिकाणी 3च लोब दाखवलेले, पण 2 ते 7 लोब असतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दीज आर एबल टू परफॉर्म द अम्युबॉइड मुवमेंट, त्याची मुवमेंट कशी असते अम्युबॉइड असल्यासारखी. अँड फॅगोसायटोसिस म्हणजे जे बॅक्टेरिया आलं तर त्या ठिकाणी त्याला खाऊन टाकणे, त्याला फॅगोसायटोसिस. अमिबा जसं खाऊन टाकतो त्या ठिकाणी आपल्या भक्ष्याला, तशा पद्धतीनं त्याचं असतं. दे आर रेस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रॉईंग द पॅथोजन बाय द प्रोसेस ऑफ फॅगोसायटोसिस. मी आता सांगितलं तुम्हाला, फॅगोसायटिसच्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी हे काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझमला किंवा पॅथोजनला, पॅथोजन म्हणजे डिसीज निर्माण करणारे जे काही रोगजंतू असतील तर त्यांना खाऊन टाकतो असा त्याचा अर्थ. ही महत्त्वाची भूमिका आहे. फुल स्टॉप. पस इज अ मिक्सचर ऑफ डेड न्यूट्रोफिल, डॅमेज्ड टिश्यू अँड डेड मायक्रोब्स. पस म्हणजे पू ज्याला आपण म्हणतो, हे काय असतं,
डेड न्यूट्रोफिल सेल, मेलेल्या न्यूट्रोफिल सेल, डॅमेज्ड टिश्यू, मेलेल्या पेशी, आणि डॅमेज्ड मायक्रोझम, मेलेले मायक्रोझम, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे या ठिकाणी थिंक अबाउट इट, याच्याबद्दल थोडं विचार करा असं म्हणतं त्या ठिकाणी. व्हॉट अँड व्हेन डू द ल्युकोसाइड परफॉर्म द डायबेटिस. आता डायबेटिस कसं होतं, कधी होतं, तर केव्हा कधी ते विचारलं. आता त्याचा काही इथं संबंध नाही. चला आता या ठिकाणी बेसोफिल सेल, बेसोफिल सेल त्याला सायनोफिल्स असं आपण म्हणतो. दी सेल्स हॅव व्हेरी फ्यू ग्रॅन्युल्स ऑफ लार्ज साईज. बघा ग्रॅन्युल्स थोडे आहेत पण लार्ज साईज आहे. बघा इथं आहे का, इथं बघा बेसोफिलची आकृती बघा इथं या ठिकाणी आहे का ही आकृती. पुन्हा पुन्हा बघा ही आकृती, ही आकृती आहे राईट. त्याच्यामध्ये हे कट करतो मी आता. चला पुढे या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी बेसोफिल दी सेल्स हॅव व्हेरी फ्यू ग्रॅन्युल्स ऑफ लार्ज साईज अँड स्टेन विथ बेसिक स्टेन लाईक मायथिलीन ब्ल्यू. बेसोफिल सेल आर नॉन फॅगोसॅटिक. आता हे नॉन फॅगोसॅटिक आहेत म्हणजे हे काही मायक्रोझमला बॅक्टेरियाला वगैरे खाऊन घेत नाही त्यांनी. स्मॉल स्फेरिकल सेल, छोटे असतात, गोलाकार असतात. अँड आर अबाउट 0.5 to 1% ऑफ टोटल WBC. टोटल WBCच्या प्रमाणामध्ये यांचं किती टक्के असतो त्या ठिकाणी, 0.5 to 1%. टोटल WBC 70%. आता बघा मला न्यूट्रोफिल सेल जे इथं दिसत आहे तिथं न्यूट्रोफिल सेल इथं कुठं मला थोडं संशयास्पद वाटतंय. हे 70% राहू शकत नाही त्या ठिकाणी. मला हा आकडा जो आहे ना संशयास्पद आहे. कारण आता आपले पूर्ण त्या ठिकाणी याच्यामध्ये त्या ठिकाणी बघा आता काय या ठिकाणी तर सांगितलं तुम्हाला मी, ग्रॅन्युलोसाइट जे आहेत ना त्यांचंच प्रमाण 72% आहे. अरे सॉरी असू शकेल सॉरी मी काय म्हणतो ग्रॅन्युलोसाइटमध्ये त्या ठिकाणी यांचं किती प्रमाण आहे. ग्रॅन्युलोसाइटमध्ये न्यूट्रोफिल सेल, बेसोफिल सेल, इओसिनोफिल हे जे काही सेल्स आहेत तिथे हे यांचं या तिघांचं 72% प्रमाण आहे. बघा शब्द मला आता राईट आला, आता लक्षात आलं, क्लिक झालं. हे तिघं मिळून किती टक्के आहे, 72%. राईट. आता त्याच्यानंतर आता या ठिकाणी नंतर इकडं न्यूट्रोफिल सेल या 72 या ठिकाणी न्यूट्रोफिल सेलचं किती टक्के आहे, 70% आहे. आलं लक्षात, आता माझ्या लक्षात आलं ते बरोबर आहे. हे 70%. आता नंतर बेसोफिल सेलचं प्रमाण किती आहे, 0.5% आहे, 0.5 to 1%. बरोबर आहे. लक्षात आलं काय म्हणतो, हे खूपच कमी आहे या ठिकाणी, म्हणजे हे बरोबर आहे. आणि हे दोन्ही मिळून 71% असं गरीब धरा, न्यूट्रोफिल आणि बेसोफिल झाले. राहिलं इकडचं इओसिनोफिल 1%च आता आहे की नाही, ते आपण या ठिकाणी बघू. चला आता पुढे. बरोबर आहे. बेसोफिल सेल्स किती आहे त्या ठिकाणी, 0.5 to 1% आहे टोटल WBCच्या. न्यूक्लियस इज ट्विस्टेड. त्याच्यामध्ये न्यूक्लियस कसं असं पिरगळल्यासारखं, जसं आपण मी तुम्हाला सांगितलं ना आत्ताच, कपडे धुण्यासाठी त्याच्यातलं पाणी जर काढायचं असेल तर आपण मग त्या कपड्याला पीळ घालतो त्या ठिकाणी, तशा दुमडतो तशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा आकार आहे ट्विस्टेड. दे आर प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड ॲलर्जिक कंडिशन ओनली. ती काय होतं त्या ठिकाणी, काय म्हणतो, दे आर प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड ॲलर्जिक कंडिशन ओनली. इन्फेक्टेड आणि ॲलर्जिक कंडिशनमध्येच आहे त्या ठिकाणी. बेसोफिल सिक्रेट द हिपॅरिन, हिस्टॅमाइन अँड सोरोटोनिन. बघा हे पदार्थ त्या ठिकाणी काय केले जातात, बेसोफिल सेलद्वारे त्या ठिकाणी सिक्रेट केले जातात, असा त्याचा अर्थ आहे. चला सी. आता इओसिनोफिल सेल, त्याला ॲसिडोफिल सेल म्हणतात. आता इथं ॲसिड बघा, इओसिनोफिल म्हणजे त्याला त्या स्टेनला ॲसिड कंटेनिंग स्टेन आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ह्या पेशी दिसतात आपल्याला, असा त्याचा अर्थ. कोणत्या, इओसिनोफिल सेल. बघा ॲसिडोफिल सेल्स कंटेन लायसोसोमल ग्रॅन्युल that are stained to red color with acidic stain like eosin. eosin नावाचा कलर त्या ठिकाणी म्हणजे अटॅच असतो. eosinophil सेल अबाउट 1 to 3% ऑफ टोटल WBC. टोटल WBCचा ह्याचं प्रमाण किती आहे, 1 ते 3% आहे. लक्षात आलं का म्हणतो. आता 1 ते 3 आपण तिथेच 72 झाले होते आणि 1% म्हणलं तर तिथं सॉरी 70 अर्धा मिळवला आपण किंवा 1 मिळवला, 71 झालं. आता राहिलेलं इथं 1 आहे,
बरोबर, 1 ते 3% म्हणते. आता प्रमाण ह्याचं कमी कधी ते असेल, इकडं कमी इकडं जास्त असू शकेल, परंतु ह्याचं प्रमाण 1 ते 3% त्याच्यामधल्या स्टेजमध्येच आहे असा त्याचा अर्थ आहे. आता ह्याच्यामध्ये न्यूक्लियस इज बायलोब्ड. न्यूक्लियस कसा आहे या ठिकाणी, हे काही इओसिनोफिलचं देतात आकृती बघा या ठिकाणी काय आहे, 2 लोब आहेत का हे बघा, हे 2, हा एक भाग, हा लोब, हे आकृती इथं दाखवलेली मी, राईट, बायलोब्ड आहे. दे डिस्ट्रॉय द अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय ए फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिसमुळे त्या ठिकाणी काय करतं, अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. अँटीजन अँटीबॉडी हे जे काय आहे तर हे तुम्हाला कल्पना देतो. अँटीजन म्हणजे शरीरामध्ये नको असलेलं एक घातक असणारा भाग, विष ज्याला आपण म्हणतो. मग मायक्रोझोम असतील, त्याच्यामध्ये मायक्रोझोम व्हायरस असेल, बॅक्टेरिया असतील, मग आणखीन कोणतं काय पसरलं, त्यांना काय करतो त्या ठिकाणी अँटीजन हे आहे. आणि अँटीबॉडी, आणि त्याला अँटीजन काय करतो, त्या अँटीबॉडीला धरतो आणि मारून टाकतो, असं कॉम्प्लेक्स करून त्याला दिरून टाकतो. आणि अँटीजन अँटीबॉडी दोघं एकत्र आल्यानंतर त्याला आपण अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असं आपण म्हणतो, बाय ए फॅगोसायटोसिस ही प्रक्रिया आहे. देअर नंबर इन्क्रीज इन अलर्जिक कंडिशन. यांचा जर नंबर जर वाढला तर अलर्जिक कंडिशन होते, बरोबर आहे. अँड दे शो अँटीहिस्टॅमिक प्रॉपर्टी. अँटीहिस्टॅमिक, मला हा प्रॉब्लेम झाला होता, काय झालं होतं तुम्हाला माहीत असावं त्या ठिकाणी. यांची संख्या किती असते त्या ठिकाणी, 1 ते 3% आहे, मात्र माझी 4% झाली होती. असायला पाहिजे किती, 1 ते 3%. आता किती प्रमाणासाठी 1% फरक पडला होता. तर मला खोकला, म्हणजे खोकला म्हणण्यापेक्षा जे काय आपण खोंकणे जे आपण म्हणतो, मला 3 महिने सुधार बसली नव्हती. मी भारी भारी अँटीबॉडी घेतला, औषध घेतलं, काही झालं नाही. मग मी रक्त तपासून घेतलं. रक्तामध्ये समजा औषधोपचारानं जर काही होत नसेल, म्हणजे बरा होत नसेल, डायरेक्ट रक्त तपासून घेणे आणि रक्त म्हणा, लघवी म्हणा, थुंकी म्हणा, आणखीन जे काही असेल तर त्याच्यामध्ये काय दिसतं स्पष्ट डॉक्टरांना कळतं. पॅथॉलॉजीला त्याच्यामध्ये रिपोर्टिंग केली, जे झालेलं आहे ते जर मायक्रोझोम त्याच्यामध्ये दिसलं तर त्याला मारण्याचं डॉक्टर डायरेक्ट हायर अँटीबायोटिक देतात. नंतर हायर अँटीबायोटिक विनाकारण देत नाही, कारण हायर अँटीबायोटिक विनाकारण दिलं तर शरीराच्या वेगवेगळ्या भागाला काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करतात असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. म्हणून या ठिकाणी न्यूक्लियस इज बायलोब्ड, 2 लोब असलेलं आहे बघा, न्यूक्लियस आहे काय तर आहे. दे डिस्ट्रॉय द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय फॅगोसायटोसिस. देअर नंबर इन्क्रीज इन अलर्जिक कंडिशन. मी तुम्हाला सांगितलं. आता त्याच्यामुळे कधी कधी अलर्जीच्या कंडिशनमध्ये ह्याची संख्या जर वाढली तर अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी असं होतं. जर संख्या वाढली, मला ते झालं ते सांगितलं तुम्हाला मी ते. दे आर ऑल्सो रेस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन ॲज दे प्रोड्यूस अँटीटॉक्सिन. अँटीटॉक्सिन म्हणजे टॉक्सिनच्या विरोधात तयार करणारं विष ते तयार करतं असा त्याचा अर्थ झाला. ओके. त्याच्यानंतर आता बघा, आता पुढे आहे ए ग्रॅन्युलोसाइट्स आहे, बरोबर आहे. आता ए ग्रॅन्युलोसाइट्सचा भाग या ठिकाणी आपण या ठिकाणी इथं त्या ठिकाणी आहे, तुम्हाला हे दाखवतो मी तुम्हाला, हे वाचतो या ठिकाणी. याच्यामध्ये ए ग्रॅन्युलोसाइट, आता आकृतीमध्ये हे बघा, हे ग्रॅन्युलोसाइट म्हणजे हे बघा, हे लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स हे 2च आहेत. त्याचा आपण या ठिकाणी विचार या ठिकाणी आता आपण करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं. आता ए ग्रॅन्युलोसाइट्स आर अबाउट 28% टोटल WBC. आता ह्यांचं सगळ्यांचं मिळून किती टक्के होतं त्या ठिकाणी, 72%, बरोबर आहे. मी आकृती तुम्हाला 70ची असं दाखवली होती. हो सॉरी, मला लक्षात नाही वाटतं मला काय दाखवलं, हे बघा अशी दाखवली होती टोटल WBC, बरोबर आहे. हे 30% आणि हे मी किती दाखवतो, 70 दाखवलं होतं. खरं तर हे 72% आहे हे. आणि हे 72च्या नंतर उरलेलं किती राहील, 30 राहणार नाही, 28% राहिले. म्हणून 100% होऊन जाईल या ठिकाणी. झालं. ओके. चला पुढे. A granulocytes are about the 25% of the total WBC. Cytoplasm of these leukocytes is without granules. याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नसतात, आपण बघितलेलं आहे. दे आर फॉर्म्ड फ्रॉम द लिम्फॉइड स्टेम सेल. लिम्फॉइडची स्टेम सेलनं हे तयार होतो. अँड कॅन बी डिवायडेड बाय मायटोसिस. मायटोसिसने विभाजन होतो. न्यूक्लियाय ऑफ ए ग्रॅन्युलोसाइट आर लार्जर इन साईज.
यांच्यातलं केंद्रक मोठं असतं अगोदर सांगितलं तुम्हाला, बट नॉट लोबुलेटेड लाईक द ग्रॅन्युलोसाइट. जसं ग्रॅन्युलोसाइटमध्ये जसं लोब आहेत तसं राहत नाही, मात्र केंद्रक मोठा असतो. देर आर टू टाईप्स ऑफ ए ग्रॅन्युलोसाइट. ए ग्रॅन्युलोसाइटचे दोन प्रकार आहेत, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. आत्ताच आपण आकृतीमध्ये बघितलेलं आहे. हे बघा इथंच आकृतीमध्ये बघा, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट आहेत का येतो. चला पुढे. आता लिम्फोसाइटमध्ये या ठिकाणी आपण काय बघतो, या ठिकाणी लिम्फोसाइट्स आर स्मॉलेस्ट ऑफ ऑल WBC. सर्व WBCच्या तुलनेत सगळ्यात छोट्या आहेत. अँड हॅव ए लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस. त्याच्यामध्ये केंद्रक हा मोठा असतो. अगोदर कल्पना दिली तुम्हाला मी, असा त्याचा अर्थ आहे. दे कॉन्स्टिट्यूट अबाउट 25 to 30% ऑफ टोटल WBC. टोटल WBCच्या प्रमाणामध्ये 25 ते 30% प्रमाण असतो. डिपेंडिंग अपॉन फंक्शन, टू टाइप्स ऑफ लिम्फोसाइट्स आर प्रेझेंट ॲज ए बीटा लिम्फोसाइट्स अँड T लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट आणि T लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट मॅच्युअर इन बोन मॅरो. बी लिम्फोसाइट कुठं मॅच्युअर होतो, बोन मॅरो, हाडातली चरबीमध्ये मग त्या ठिकाणी होतो, मॅच्युअर होतो, परिपक्व होतो, असा त्याचा अर्थ. ओके. अँड आर रेस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडीज प्रोडक्शन. हे महत्त्वाचं आहे. लिम्फोसाइट्स आहे काय या ठिकाणी, ह्याच्यामध्ये असणारे बी लिम्फोसाइट्स आहे, आलं लक्षात. याच्यामध्ये T लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट आहेत. बी लिम्फोसाइट हे पूर्ण बोन मॅरोमध्ये. आणि फॉर द रेस्पॉन्सिबल फॉर, हे बघा रेस्पॉन्सिबल फॉर, मी अंडरलाईन करतो याला, रेस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन. अँटीबॉडी तयार करण्यासाठी. ओके. ह्युमरल इम्युनिटी, बरोबर, हे तयार करण्यासाठी. इट इज हायली स्पेसिफिक अँटीजन antibody immunity. T lymphocytes mature in thymus and are the responsible for the cell mediated immunity. Full stop. Helper T cells, killer T cells, memory T cells and suspensor T cells are four main subtypes of the T lymphocytes. T lymphocytes हे 4 प्रकार आहेत, असा त्याचा अर्थ आहे. मोनोसाइट्स आर द लार्जेस्ट ऑफ ऑल WBC. बघा सर्व WBCच्या तुलनेमध्ये यांचे हे सगळं कसं मोठं, सगळ्यात मोठं आहे त्या ठिकाणी. हे बघा इथं आकृतीमध्ये बघा, हे आहे का, हे आहेत का लार्जेस्ट मोनोसाइट्स. ओके. चला पुढे. मोनोसाइट्स आर द लार्जेस्ट ऑफ द ऑल WBC. फुल स्टॉप. इट्स न्यूक्लियस इज लार्ज. त्याच्यामध्ये न्यूक्लियस लार्ज आहे. अँड बीन और किडनी शेपड. किडनी आकाराचा केंद्र का बघितलं असेल तुम्ही. दे फॉर्म 3 to 5% ऑफ टोटल WBC. टोटल WBCच्या प्रमाणामध्ये 3 ते 5% प्रमाण आहे. मोनोसाइट्स आर ॲक्टिव्हली मोटाईल. हे मोटाईल आहे, मोमेंट करणार आहे. अँड गिव राईज टू मॅक्रोफॅगिस. मॅक्रोफॅगिस म्हणजे दुसऱ्या मायक्रोला मारून टाकणारं. दे आर मेनली फॅगोसायटिक and destroy the bacteria and dead or damaged tissue by phagocytosis. फॅगोसायटोसिसचे त्या ठिकाणी बॅक्टेरिया आणि त्या ठिकाणी डॅमेज केलं जातं टिश्यूला, असा त्याचा अर्थ आहे. ओके. इंटरनेट माय फ्रेंड, व्हॉट आर द रिझन फॉर चेंजेस इन नंबर ऑफ न्यूट्रोफिल अँड इम्पॉर्टन्स ऑफ कंप्लीट ब्लड काउंट. बरोबर. इम्पॉर्टन्स ऑफ कंप्लीट ब्लड काउंट हे त्या ठिकाणी CBC ज्याला आपण म्हणतो ते हे काउंट केलं जातं. व्हाय अँड व्हेन हिपॅरिन, हिस्टामाइन अँड सेरोटोनिन सिक्रेटेड आर दीज बायोमॉलिक्यूल सिक्रेटेड बाय एनी अदर सेल्स ऑर्गन इन द बॉडी. हे कोणत्या का दुसऱ्या ऑर्गनमध्ये का तयार करतात, हे अशा प्रकारचे हे त्यांनी सांगितलेलं जनरल गोष्टी आहेत. इंटरनेटवर जाऊन त्या ठिकाणी बघा असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आता पुढे या ठिकाणी आहे थ्रम्बोसाइट किंवा प्लेटलेट सेल. बरोबर आहे. हे सुद्धा रक्तातलं एवढ्याच पेशी आपल्याला या ठिकाणी राहिलेली आहे. आता ही सुद्धा पेशी आपण या ठिकाणी घेऊन टाकू, म्हणजे हा भाग पूर्ण होऊन जातो, असा त्याचा अर्थ. थ्रम्बोसाइट प्लेटलेट सेल तुम्हाला अगोदर कल्पना दिली. हे कसे असतात त्या ठिकाणी, हे बघा RBC कसे आहेत, WBC कसे आहेत, त्या ठिकाणी प्लेटलेट किती बारीक असतात ते त्या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे.
बरोबर आहे. प्लेटलेट्स, याला प्लेटलेट थ्रम्बोसाईटसुद्धा म्हणतात, प्लेटलेट सेलसुद्धा म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. थ्रम्बोसाइट्स आर द सेल्युलर फ्रॅगमेंट्स फॉर्म्ड फ्रॉम द लार्ज सेल कॉल्ड ॲज मेगा कॅरिओकाइट्स. बघा काय कशाला म्हणतात त्या ठिकाणी, फ्रॅगमेंट छोटे छोटे तुकडे असल्यासारखे. दीज आर प्रोड्युस्ड इन बोन मॅरो, हे बोन मॅरोमध्ये हाडातल्या चरबीमध्ये तयार होतात. दे आर व्हेरी स्मॉल, हे खूप छोटे असतात. ओव्हल शेप्ड सेल्स, अंडाकृती असतात. फ्रॅगमेंट विदाऊट न्यूक्लियस, म्हणजे फ्रॅगमेंट तुकडे असतात मात्र केंद्रक नसतो. नॉर्मल काउंट ऑफ द थ्रम्बोसाइट इन ह्युमन बॉडी इज अबाउट 2.5 to 4.5 lakh पर mm³ ऑफ द ब्लड. त्या ब्लडच्या त्या ठिकाणी असणारी जी काचेची पट्टी आहे त्या क्यूबमध्ये 2.5 ते 4.5 लाख त्या कोणत्या असतात, थ्रम्बोसाइट सेल्स असतात, असा त्याचा अर्थ आहे. नॉर्मल. इफ नंबर ऑफ थ्रम्बोसाइट डिक्रीज, यांचं जर प्रमाण जर कमी झालं का होतो, दॅन द नॉर्मल कंडिशनपेक्षा कमी जर झालं तर इज कॉल्ड ॲज थ्रम्बोसायटोपिनिया असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामुळे रक्तस्राव होतो त्या ठिकाणी. बरोबर आहे. दिस कंडिशन कॉजेस द इंटरनल ब्लिडिंग, आपल्या शरीरामध्ये जे इंटरनल जे ऑर्गन्स आहेत तर त्या ठिकाणी काय होतो, हिमोरेज होतो. हिमोरेज म्हणजे रक्तस्राव होणे, हे बघा हिमोरेज. बरोबर आहे. मग कुठून होतो त्या ठिकाणी, एनी ओपनिंग ऑफ द बॉडी, नाकाची पोकळी आहे, तोंड आहे, कान आहे, जीभ आहे, गुदद्वार आहे, व्हॅजिना आहे फिमेलचा. बरोबर, अशा जे काही ओपनिंग आहेत त्याच्यातून रक्तस्राव होत असतो असा विशेषतः व्हॅजिनातून जास्त होतो असा त्याचा अर्थ आहे. आता पुढे या ठिकाणी बघा काय म्हणतो ते, प्लेटलेट सिक्रेट द प्लेटलेट फॅक्टर विच आर एसेन्शियल इन द ब्लड क्लॉटिंग. हे एक महत्त्वाचं आहे बघा. प्लेटलेट काय करतं या ठिकाणी, असा एक भाग सिक्रेट करतो, ते रक्त गोठण्यासाठी मदत होतं. रक्त गोठणे कुठे, आपल्याला मार लागलं बोटाला कुठं हाताला आणि त्या ठिकाणी रक्त जर व्हायला लागलं तर ते गोठणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि इथे गोठून समजा तर मार लागलेलं रक्त गोठला तर काय होतं, त्या ठिकाणी गोठून तिथं जाळ्या तयार होतात आणि जाळ्यातून ते जे काही कट झालेला भाग आहे ते कट झालेला भाग पूर्णपणे काय होतो, त्या ठिकाणी ब्लॉक होतो आणि पाठीमागून येणारा जो रक्त तो त्याला येऊ देत नाही आणि शरीरातलं रक्त संपत नाही. जर फंक्शन जर नाही राहिलं असतं तर आपला काय झालं असतं, थोडंसं हाताला मार लागलं तर रक्त किती वेळ आपण धरून ठेवणार याला आणि शेवटी ते शरीरातलं रक्त पूर्ण निघून गेलं. म्हणून हे प्लेटलेटमध्ये काय या ठिकाणी काय आहे, प्लेटलेटमध्ये या ठिकाणी काय, प्लेटलेटमध्ये म्हणजे ब्लड रक्त गोठणारा फॅक्टर. दे ऑल्सो सील द रप्चर ऑफ द ब्लड वेसल बाय ए फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट प्लग अँड थ्रम्बस. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी काय म्हणतो, हे ब्लड रक्त गोठलेलं त्या कट झालेला भाग, जखम झालेला भाग, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतो, ते पेशी जाळ्या तयार करून त्याच्यामध्ये अडकतात RBC आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेज तयार होतो आणि रक्त गोठला जातो. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याला प्लग असं म्हणतो त्या ठिकाणी, प्लेटलेट प्लग. ओके. दे सिक्रीट सेरोटोनिन, ए लोकल व्हासो कॉन्स्ट्रिक्टर्स. आता बघा याच्यामध्ये आणखी त्या ठिकाणी सिक्रेट करणारा त्या ठिकाणी जो भाग आहे तर त्याला व्हासो कॉन्स्ट्रिक्टर्स असं म्हणतात त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. ओके. तर म्हणून आपण या ठिकाणी थोडंसं आता स्टॉप करून टाकूया. आपण पुढचा भाग आपण नंतर पुढे पाहूया. ब्लड क्लॉटिंगमध्ये हे काय आहे तर ते पुढच्या नंतरचा भाग आहे, रक्त गोठणे वगैरे हे. आय विल स्टॉप हिअर. ओके, धन्यवाद.